नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. अश्वमेध, सुवर्ण कोकण आणि कार्यशाळा हे तीन शब्द आता प्रत्येकाच्या दृष्टीने. नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. अश्वमेध, सुवर्ण कोकण आणि कार्यशाळा हे तीन शब्द आता प्रत्येकाच्या दृष्टीने परवलीचे झालेत, कारण हेच परवलीचे शब्द तुम्हाला श्रीमंतीकडे आणि आत्मसन्मानाकडे नेऊ शकतात. आज याच विषयावर बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. खरं तर गेल्या काही दिवसापासून शेतीबद्दल चाललेली, विशेषतः कोकण पट्ट्याचा जर विचार केला तर एक प्रचंड मरगळ होती. म्हणजे शेती म्हणजे केवळ आंबा, शेती म्हणजे केवळ तांदळाचं पीक, शेती म्हणजे पारंपरिक असलेला नारळ, म्हणजे ज्यात स्वतःचं काही करायचं नाही, पूर्वजांनी लावून ठेवायचं, फक्त पीक घ्यायचं, नारळ सुपारी असतील ते. पण याचा पुढचा टप्पा म्हणून आता सुवर्ण कोकणकडे फळ प्रक्रिया असेल किंवा कृषी उत्पादन असतील किंवा आयुर्वेदिक उत्पादन असतील, भाजीपाला असेल, म्हणून पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. काय सांगाल? नक्की ऋषी, कारण किती दिवस आपण आयतं खायचं ना. वाडवडिलांनी काजूची झाडं लावली, आम्ही बोंड तर कधी गोळा करतच नाही, कारण त्याच्यातून पैसा कसा कमवायचा ते माहित नाही. फुकट जातात सिंधुदुर्गात, फक्त सिंधुदुर्गात, आणि ते ह्याच्या पुढे फुकट जातील, कारण त्याच्यात आम्हाला पैसा दिसला नाही. आम्हाला फक्त काजूचे बोंड, ती पण कशी विकतो माहिती आहे तुला? एक युपी मधला कोणतरी येणार भैया, डोक्यावर पेटी घेऊन, एका साईडला काजूची हे बिया आणि एका साईडला बटर, ह्या पद्धतीने विकले जातात. म्हणजे आम्ही किती किंमत करतो आपल्या नैसर्गिक उत्पादनांची, ती बघ. आणि ह्याच्यातून मग श्रीमंती कशी काय भेटणार? बटर आणि खारीमधनं श्रीमंती भेटणार आहे. आणि कितीतरी वर्ष हे असं चाललंय. आम्हाला माहितीच नव्हतं की काजूच्या बोंडापासून किंवा काजूपासून अजून काय काय आपण करू शकतो. तुम्हाला मी उदाहरणं अशी देईन काही शिलेदारांची, की ते दिवसाला 1,500 टन काजू फोडतायत. महिन्याचं इन्कम 4 ते 5 लाख आहे. असे कितीतरी लोक तुम्हाला दाखवेन. भाजीपाल्यामध्ये तुम्ही रत्नागिरीत जर गेलात तर माधव महाजन आहेत, त्यांचे सहकारी आहेत, दिवसाला 1 टन भाजीपाला पुरवतायत आणि दिवसाचं इन्कम त्यांचं 2,500 ते 3,000 रुपये. मग हे फक्त मुठभर लोकांनीच करावं, बाकीच्यांना काही पडलंच नाहीये. आम्हाला काहीच वाटत नाही बाहेरची घेतलेली भाजी खायला. आम्ही बाहेरच्यांच्या बाबत नेहमी उपरे परप्रांतीय वगैरे बोलतो असतो, पण त्यांचीच भाजी आणि त्यांच्याच कोंबड्या, त्यांचीच मटणं खायला आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. अक्षरशः टोकाचे परावलंबी झालोत आम्ही. आणि हे जर बदलायचं ना ऋषी, सुरुवात आपल्यापासून आपल्याला करावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या जरी सुरुवात केली. आज मी तुम्हाला सांगतो, कोकणामध्ये सिंधुदुर्ग म्हणा, रत्नागिरी म्हणा किंवा अलिबाग म्हणा, रायगड, सगळीकडे एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक आहेत. आणि त्यामुळे सगळी तुम्हाला नाक्या नाक्यावर हॉटेल दिसतील. या प्रत्येक हॉटेलला कोंबड्या लागतात, बकरे लागतात, भाज्या लागतात, तांदूळ लागतोय, सगळ्या गोष्टी लागतात. आणि मग ह्या गोष्टी येतात कुठून? बाहेरूनच येत आहेत ना. मग एवढं प्रचंड मार्केट असताना आपण त्याचं उत्पादन का नाही घेत आहोत? का आम्ही आजही मुंबई आणि निपाणी इकडून आणतोय? का आम्ही बोकड्या आजही उस्मानाबाद आणि बाहेरून मागवतोय? मासे सुद्धा तसेच. आज भरोसा नाही पर्यटकांना की मी खातोय ते मटण नक्कीच बकऱ्याचं आहे का? कारण कोणताही मटणाचा दुकानवाला ऋषी स्वतः बकरा कापत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूप गंभीरपणे विचार करायला लावतील. आणि हे जर सगळं चित्र बदलायचं असेल, आपल्याला खरोखरच स्वावलंबी बनायचं असेल, तर प्रत्येकाने काही ना काही सुरुवात करायला हवी. कमीत कमीत प्रत्येकाने 4-5 शेळ्यांपासून सुरुवात करा. बघा, तुमचं त्या शेळ्याच कमीत कमीत महिन्याला 1,00,000-1.5 लाख वर्षाला कमवून देतील. 100 कोंबड्यांची बॅच आपल्याला चालू करायची. किती? 100 कोंबड्यांची. मला वाटतं एक दिवसाचं पिल्लू आहे ना, 10 रुपयापासून ते 20 रुपयापर्यंत भेटतं. पण त्याच कोंबड्यांची पिल्लं 40 दिवसांनी, जास्त पण नाही ऋषी, 200 रुपये देतात. म्हणजे तुम्ही नुसत्या कोंबड्या जरी बाळगला, ज्यांना दिवसातून 2दाच दाणे टाकायचे आहेत आणि रात्रीची झापा खाली ठेवायचे आणि सकाळी काढायचे आहेत, बाकी ते त्यांच्या डोक्याने चालतात, तुम्हाला त्यासाठी काही करावं लागत नाही, तरी सुद्धा महिन्याला तुम्हाला 20,000 रुपये भेटतात. 100 कोंबड्यांचं सांगतोय. तोच प्रकार भाजीपाल्यामध्ये, तोच कपर. देशी गायींच्या दुधापासून एक गाय आपल्याला 10 लिटर दूध देते. 70-80 ने 150 रुपये नको, 50 रुपये लिटर पकडा, तरी 10 लिटरचे 500 रुपये भेटतात. 2 गायी असल्या तरी दिवसाला 1,000 रुपये भेटतात. त्या गायीला काही करावं लागत नाही, फक्त चारा काढून तिला टाकावं लागतोय. तिच्या शेणातून, गोमूत्रातून भेटणारे पैसे वेगळे. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा आम्हाला त्यांच्या पेक्षा ना मुंबई आणि महानगरच आकर्षण वाटतात.
आणि म्हणून बोलतो की तो राग असला पाहिजे. राग नुसता व्हॉट्सअपवर नको आहे किंवा गावच्या कट्ट्यावरती नको आहे. तुमचा आतमधून राग आला पाहिजे. लग्न झाल्यावर 10-10 वर्ष बायकोला मुलांना मुंबई दाखवत नाहीये का? तर पैसे नाही, भागत नाहीये. मग भावाचं चुलत्याच्या मुलाचं लग्न असेल तर आम्ही मुंबईला येणार. लाज नाही वाटत? सगळ्या गोष्टी हातात आहेत. फक्त आपल्याला सुरुवात केली पाहिजे ऋषी, आणि प्रत्येकाने ही सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. आज सुवर्ण कोकणच्या जेवढ्या डीव्हीडी आहेत ना, त्या प्रत्येक डीव्हीडी मध्ये श्रीमंती नक्की का आणि किती सोपी आहे ना, खूप छान पद्धतीने उलगडून दाखवलंय. एक शेळी पालन करणारा मनुष्य, कोकणात असं म्हटलं जातं की नापास झालास तर बोकडा घेऊन देतले. आज त्या शेळी पालनातून जगताप सारखी माणसं, संभाजीराव जगतापांसारखी, वर्षाला 1.5-2 करोड रुपये कमवतात. ते पण आठवड्यातून एक दिवस देऊन. आठवड्यातून एक दिवस, हा म्हणजे फक्त शनिवार किंवा रविवारचे ते फार्मवर जातात. अच्छा, त्यांचा फार्म त्यांच्या घरापासून 80-90 किलोमीटर लांबवर आहे. अच्छा, यांच्याकडे पाणी नाही, 9 किलोमीटरवरनं ते पाणी घेऊन आले. कोकणामध्ये पाण्याच्या बाबतीत मजाच मजा आहे. पाहिजे तेवढा चारा पिकू शकतो, म्हणजे चाराची पण कमतरता नाही. मग शेळ्या राखायला अडवलंय कोणी? नापासच झालं पाहिजे. आज कोंबडी पाहिजे ना, राखणीला कोंबडी पाहिजे, तरी सुद्धा 10 दरवाज्यात फिरावं लागतं. तुमच्याकडे कोंबो आहे का? छोटे छोटे व्यवसाय जे तुम्हाला महिन्याला लाखो रुपये देऊ शकतात, ते पण तुमच्या घरच्या मातीत, घरच्या मातून, आपल्या गावाकडेच. त्यासाठी मुंबई इकडे तिकडे जायची गरज नाही. गरज आहे फक्त त्या गोष्टीचं शास्त्रोक्त प्रशिक्षण घ्यायला हवं. ह्या ज्या सुवर्ण कोकणच्या ज्या कार्यशाळा असतात त्यात यायला हवं. आणि मी तर म्हणतो काही जास्त करूच नका. तुम्ही शिलेदार म्हणून फक्त सामील व्हा बस. वर्षानंतर बघा तुमचं पूर्ण भावविश्व बदललेलं असेल ऋषी. आणि गोष्टीला ऑलरेडी सुरुवात झाली. आज तुम्ही कोकणात जर बघितलं ना ऋषी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सुवर्ण कोकणचे शिलेदार स्वतःचाच एक मोठा व्यवसाय काही ना काही करतायत. आणि जास्त दिवसाची गोष्ट नाही, हे वर्षापूर्वी ते शिलेदार म्हणून सामील झाले. सुवर्ण कोकणमध्ये डीव्हीडी बघितल्या, कार्यशाळेत हजर झाले, काही अश्वमेधमध्ये सामील झाले. आणि कोणाचा आज कोंबड्यांचा व्यवसाय, कोणाचा बकऱ्यांचा व्यवसाय, कोणाचा भाजीपाला लागवड करतोय, कोण अशी नगदी पिकं घेतोय की जी एकरी आपल्याला 4 ते 5 लाख रुपये देत आहे शॉर्ट टर्म मध्ये. प्रत्येक जण काय नाही. पण ह्या सगळ्यासाठी गरज असते तुमची संगत कशी आहे. अश्वमेधमध्ये एक मोठं काम होतं की आपल्यासारखंच उद्दिष्ट असणार आहे, म्हणजे प्रत्येकाला श्रीमंत बनायचं आहे, कमी वेळेत, कमी गुंतवणुकीत, कमी पैसा टाकून, परंतु आपल्या घरच्यांचं स्वप्न साकार करायचं आहे, घरच्यांना चांगले दिवस दाखवायचे. अशा 150 ते 200 लोकांचा अश्वमेधमध्ये समूह आहे. ह्या प्रत्येकाचं उद्दिष्ट एक आहे, प्रत्येकाचे विचार एक आहे, आणि प्रत्येकाची जिद्दही तेवढीच सारखी आहे. आणि ही विचाराची संगत आहे ना, तुम्हाला कुठच्या कुठे दिशे घेऊन जाते. आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करेन की तुम्ही जे काही तुमच्या मनामध्ये शंका असेल, जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ना, तुम्ही एकदा ह्या सुवर्ण कोकणच्या चळवळीत शिलेदार म्हणून सामील व्हा. बघा, जास्त नाही, 2-4 महिन्यातच तुमचं पूर्ण बॉडी लँग्वेज बदललेली दिसेल. तुमच्या घरच्यांना तुमच्याबद्दल अभिमान वाटेल. अशी चांगली कामं तुमच्या हातून घडतील. मित्रांनो, अश्वमेध ही अशी कन्सेप्ट आहे की ज्या कन्सेप्टमध्ये तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व्ह होता, किंवा त्यावेळी तुम्ही एकटे तर श्रीमंतीकडे घोडदौड करताच, पण तुमच्या सोबतचा कुटुंबीय किंवा तुम्ही ज्यांच्यासाठी हात देता ते सगळेच जण या श्रीमंतीच्या प्रवाहात धावतात. याचं एकमेव कारण म्हणजे इथं स्वतःसाठी जगताना इतरांसाठी जगण्याचं एक फार मोठं भान येतं. सुवर्ण कोकणच्या रूपानं ही फार मोठी चळवळ उभी राहिली. आज जवळजवळ 300 ते 400 सुवर्ण कोकणचे शिलेदार यासाठी झटतायत. आणि ते केवळ झटतायत, ते समाजसेवा करतायत, स्वतः आर्थिक व्यवसाय करतायत, आणि इतरांच्याही आयुष्यात एक नवा आशेचा किरण बनून जात आहेत. नेमकी कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय, त्या संदर्भात ते बोलणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. ब्रेकपूर्व जाण्यापूर्वी मी तुम्हाला असं ज्या विषयावर बोलत होतो तो म्हणजे अश्वमेधचे शिलेदार, किंवा अश्वमेध म्हणजे नेमकं काय. काय होतं की आपण दरवेळेला या संदर्भात बोलतो, पण दरवेळेला हा शो बघणारा जो प्रेक्षक वर्ग असतो तो 60% नवीन असतो. त्याच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतं की अश्वमेध म्हणजे नेमकं काय, आणि ते समाविष्ट होण्यासाठी फार मोठी जमीन लागते, फार मोठी गुंतवणूक लागते, की फार मोठी मनाची ताकद लागते, किंवा आपल्या मर्यादा काय आणि आपल्या क्षमता काय, काय असण्याची गरज आहे. अश्वमेधमध्ये जमीन तर लागणं एवढीच लागते तुमच्या डोक्यात, आणि एक जिद्द लागते की मला माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करायचं आहे, मला माझ्या आई वडिलांना, माझ्या बायकोला, माझ्या मुलांना चांगले दिवस दाखवायचे, मला श्रीमंत व्हायचं. ही जिद्द असली पाहिजे.
अश्वमेध म्हणजे नक्की काय माहिती आहे ऋषी, की वर्षभरात तुम्हाला एक यशस्वी उद्योजक म्हणून उभा करण्यासाठी सगळी जबाबदारी आपण सुवर्ण कोकण घेते. इथे 12 विषय तुम्हाला असतात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी किंवा रविवारी कार्यशाळा असते. तिथे तुम्हाला एका एका विषयातली श्रीमंती उलगडून दाखवली जाते आणि हे सगळे विषय एकमेकाला पूरक आहेत. म्हणजे तुम्ही जर शेळी पालन कोणत्याही व्यवसायात जर श्रीमंत बनायचं असेल ना ऋषी, तर त्यातला वेस्टेज जो असतो ना त्यातून पैसा आला पाहिजे. 5 शेळ्या घेतल्या तर एक बोकड, 5 शेळ्याने एक बोकड घेतलं तर त्याच्यातून मिळणारं उत्पन्न शाश्वत आहे. 5 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्हाला बाबा तुमचा ₹1,00,000 माल आहे तर 6 महिन्याने ते ₹1,00,000 अजून भेटणार आहे. परंतु त्याच्या जे वेस्टेज आहे, जे लेंडी आहेत, त्या लेंड्यातून असं काय, त्या लेंडी खात्यातून असं काही पीक घ्यायचं की जे 6 महिन्यानंतर मला त्याच्यातूनही ₹1,00,000 भेटतील. हे अश्वमेधमध्ये शिकवलं जातं. आणि ह्या सगळ्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी तुम्ही एक खड्डा, सरकारच्या योजनेत मागेल त्याला शेततळं, मग ते शेततळं नुसतं पाण्यासाठी न करता त्याच्यात असे काही मासे सोडा की आज 10-20 रुपयाचा मासा तुम्हाला 7-8 महिन्यानंतर जवळजवळ 10 ते 20 हजार रुपये देईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एकच मनुष्य लागतोय. पण ह्या माणसाकडनं तुम्ही कधी करू शकाल जेव्हा तुम्हाला ते शास्त्रोक्त नॉलेज पूर्ण माहिती मी असेल. याच विषयावर येतो की खूप वेळेला कसं होतं की तुम्ही बहुतांशी लोकांचे रोजगार हे अर्धवट अवस्थेत का खुंटले जातात किंवा माझ्याकडे कर्ज नाही, मला अनुदान नाही. पण ठीक आहे, आज पैसा नसेल, प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती असेलही कदाचित, पण त्यासाठी लागणारं आवश्यक शास्त्रोक्त ज्ञान तरी आहे का तुमच्याकडे? पैसा ज्यावेळी तुमच्याकडे ज्ञान उपलब्ध असतं हसत हसत कोणतरी पैसा देईल, बँक तुमची क्षमता बघेल, पण ती मुळातली जी बेसिक गोष्ट ज्ञानही न समजता लोक पैसाही समजतात आणि त्यामुळे हसत हसत कोणतरी पैसा देईल, बँक तुमची क्षमता बघेल, पण ती मुळातली जी बेसिक गोष्ट ज्ञानही न समजता लोक पैसाही समजतात आणि त्यामुळे सगळा व्यवसाय त्यांची क्षमता खुंटते. त्याबद्दल काय सांगाल? कोणत्याही धंद्याला पहिली गोष्ट स्वतःचा पैसा कधीच लागत नाही. शेतीपूरक मध्ये तर नाहीच नाही. मला एक सांगा की व्यवसाय करायचा ना, तुम्ही एक कोंबड्या घ्या. मगाशी जसं मी बोललो की 100 कोंबड्याची पिल्लं घेतली तर किती रुपयाला भेटणार आहेत? 1,500 ते 2,000 मध्ये भेटतात. पण तेच 2,000 रुपये महिन्याभरानंतर 20,000 मध्ये परिवर्तित होत आहेत. म्हणजे तुमचं भांडवल आलं. आणि हे सगळं करायला ना ऋषी, पैसा, नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टी झूट आहेत. तुम्हाला सगळ्यात पहिलं करावं लागतं ना की एक धाडस करावं लागतं. तुम्ही धाडस करा, तुम्हाला त्याचं बक्षीस भेटेल. आजपर्यंत जगात तेच यशस्वी उद्योजक तुम्ही बघाल ना, प्रत्येकाने आपापल्यापणे काही ना काही धाडस केलंय. धाडस करणाऱ्या समोर नियती आणि जगनं हात जोडून उभं असतं ऋषी. पण आम्ही तो बोलताना एक पाऊल टाकायला घाबरतोय. आणि ते पाऊल टाकायच्या अगोदर आमच्या मनात असंख्य विचार, त्याचं मार्केट काय असेल, मग त्याला लस नाही टोचली, त्याच्यातले मेले तर, त्याचं हे झालं तर, ते झालं तर. अरे सुरुवात तर कर यार, पहिली सुरुवात करा ना, नंतर बघूया. आणि किती 100 पिल्लातून 10 पिल्लं गेली, तुमचे जाणार आहेत किती? 20 रुपयाप्रमाणे 10, 200 रुपये जाणार आहेत. पण 19,800 रुपये तर भेटतील तुमच्याकडे. पण एक सुरुवात तर केली पाहिजे ना. अश्वमेधमध्ये आम्ही तेच शिकवतो, कशा पद्धतीत कमी पैशामध्ये, कमी श्रमामध्ये, मुंबईत राहून सुद्धा किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहून सुद्धा तुम्ही उद्योजक कसे बनू शकता. हे सगळे एकाच एक पूरक व्यवसाय आहेत ना, ते आम्ही त्यांना बांधून देतो आणि त्यांना सगळी माहिती, मदत देतो की त्यांना उभं करेपर्यंत. कारण इथे नुसतं सुवर्ण कोकण नाही, तर सुवर्ण कोकणचे असंख्य हजारो शिलेदार आहेत, ते त्यांना मदत करायला असतात. आम्ही नुसतं शेळी पालनाचं लेक्चर देऊन होत नाही, तर उद्या जर शेळी पालन चालू करायचं असेल तर शेळ्या कुठून भेटतील त्याही उपलब्ध करून देतो. शेळ्या उपलब्ध केल्यानंतर त्या वर्षभर जगतील कशा सुदृढ पद्धतीने त्याचंही मार्गदर्शन करत असतो, जेणेकरून तो 1% सुद्धा अपयशी नाही झाला पाहिजे. कारण त्याचं यश जेवढं महत्वाचं नाही ना ऋषी, कारण काय माहिती आहे, त्याच्या यशाकडे बघून अजून बाकीचे लोक येणार आहेत. त्यामुळे तो यशस्वी झाला पाहिजे ह्याची जबाबदारी संपूर्णतः सुवर्ण कोकणची असते. आणि म्हणून अश्वमेध खूप महत्वाचं आहे. तुम्हाला व्यावसायिक बनवणं असं त्याच्यासाठी मोठं देणाऱ्या अनेक संघटना असतील, पण तुम्हाला यशस्वी बनवणं आणि तुमच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस हा यशस्वी बनवणारी एकमेव संघटना म्हणजे सुवर्ण कोकण. एक छोटासा ब्रेक घेतोय, पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, या सगळ्या प्रवाहात जर एखाद्याला सामील व्हायचं असेल तर त्यानं नेमकं काय केलं पाहिजे? आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनातला असणारा एखादा विषय, त्याची शोधली जाणारी मार्केट, त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात येणारा अश्वमेध, सुवर्ण कोकण आणि डीव्हीडी, या सगळ्याचा एकत्रित इम्पॅक्ट अशा एखाद्या बेरोजगार माणसाला किंवा अशा एखाद्या शेतकऱ्यासाठी किती महत्वाचा ठरतो?
ऋषी, मला एक सांग, तुम्हाला जर एखादा मनुष्य श्रीमंत बनवत असेल, श्रीमंतीचं रहस्य उलगडून दाखवत असेल, किंवा तुम्हाला माहिती आहे मला तिथे गेल्यावर शाश्वत श्रीमंती भेटेल, तुम्ही कुठे जाऊ शकाल? जगाच्या कोपऱ्यात कुठेही, कारण शाश्वत श्रीमंती भेटणार आहे. इथेही तसंच आहे. तुम्हाला जर खरोखरच श्रीमंतीचा रस्ता हवा असेल ना, तर तुम्हाला एकदा तरी सुवर्ण कोकणच्या ऑफिसमध्ये येऊन जावं लागेल. नक्की ही श्रीमंती कशी दडली आहे, ती DVD मध्ये आहे, ती कार्यशाळेत आहे, की ती अश्वमेधमध्ये आहे, की ती कशी आहे, त्यासाठी नक्की काय लागतो? पैसा लागतोय, जमीन लागते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे येऊन बसून बोलाव्या लागतील. मग तुम्ही महाराष्ट्राच्या ना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल तरी एक दिवस, एक भेट तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना खरोखरच तुमचे दिवस पाठवायचे, त्यांना तर चांगलं सुखी समाधान तुम्हाला जगावं असं वाटतंय, तुमची मनापासून इच्छा आहे की त्यांचे चांगले दिवस आले पाहिजे, एकदा तरी तुम्हाला सुवर्ण कोकणच्या ऑफिसमध्ये आलं पाहिजे. या सगळ्या प्रवासात जी मी पुढची गोष्ट सांगितली, अश्वमेध, बडीज आणि DVD ह्या किती महत्वाचा रोल करतात? DVD खूप महत्वाचा रोल करतात ऋषी. DVD समजतं की एक शेळी आपल्याला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये देते. तुम्ही ठरवा, 10 शेळ्या पाळा तर 40,000 रुपये, 40 लाख रुपये. गाईचं नुसतं गोमूत्र आपल्याला 300-350 रुपयाला विकलं जातं. कसं ते त्या DVDत सांगितलंय. 10 रुपयाची कोंबडी 1.5 महिन्यात जवळजवळ तुम्हाला 200 ते 250 रुपये देते, किंवा कडकनाथ सारखी तर जवळजवळ एक 800 ते 900 रुपये देते. ह्या सगळ्या विषयाचे जे DVD आहेत त्यात मत्स्य व्यवसाय म्हणजे शोभिवंत माशात एवढा प्रचंड पैसा दडलाय ना की बस रे बस. त्यामुळे ह्या ज्या 7-8 DVD आहेत ना त्या खूप म्हणजे खूप महत्वाचा रोल करतात. आणि उरला प्रश्न कार्यशाळा, आता उद्या जी 13 तारखेला जी मुंबईत कार्यशाळा होते ना, ही एवढी आगळी वेगळी कार्यशाळा असणार ना ऋषी, कारण कधी नाही त्याच्यामध्ये आम्ही अश्वमेधच्या कार्यशाळेमध्ये आम्ही 4 विषय घेतले आहेत: शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय. कृषी पर्यटन नावाने ही कार्यशाळा असेल. त्यामुळे ज्याला खरोखरच वाटतं ना मला श्रीमंत झालं पाहिजे, माझ्या घरच्यांना चांगले दिवस पाठवले पाहिजे, माझ्या बायकोने माझ्या मुलांना माझ्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे, तर त्यांनी एकदा तरी या सुवर्ण कोकणच्या घाटकोर कार्यालयात आलंच पाहिजे. माझ्या मते ही एक वेगळी कार्यशाळा असणार आहे, कारण या सगळ्याच्या आपण सगळ्यावर बोलतो, म्हणजे या प्रत्येक एका विषयाचं जर बोलायला गेलं तर 4-4 दिवस कमी पडतात. पण या वेळेला केवळ कृषी पर्यटन म्हणजे घरच्या याच्यात तुम्ही डेव्हलप करून कशा पद्धतीने बिझनेस करा, म्हणजे हा एक कॉम्पॅक्ट त्याच्यासाठी एक फार मोठी गिफ्ट असणार आहे. काय आवाहन कराल? नाही, मी सर्वांना हेच सांगेन की जास्तीत जास्त संख्येने या कार्यशाळेत या. नुसते कार्यशाळेत येऊ नका, तर एक जिद्दीने या, पेटून उठा आतमध्ये की मला काहीतरी केलं पाहिजे, मला कुटुंबासाठी, मला स्वतःला काय नाही काय करावं लागणार. जर शेतीपूरक धंद्यात जर एवढा सोपा मार्ग असेल तर का नाही आपण त्याची कास धरूया. शेवटी जिद्द तुमची आहे. कार्यशाळेत वक्ते जे आहेत ते तुम्हाला भरभरून देणार आहेत. तुम्हाला कुठे पोहोचायचं हे मत तुम्हाला ठरवावं लागेल. आजपर्यंत वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा झाला, मात्र यावेळीची कार्यशाळा ही तुमच्या आयुष्यात त्या सगळ्या कार्यशाळा आपण का मिस केल्या याची खंत जाणवेल, पण या कार्यशाळेला आलो याचं समाधान देणारी नक्की असेल. या कार्यशाळेला कारण एकाच वेळी 8 कार्यशाळांचं ज्ञान देणारी एक वेगळी कार्यशाळा अभिनव अशी असणार आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ज्यांना या सगळ्या कार्यशाळेत यायचे या क्षणाला कॉल करा, कारण याच्या फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स अशाच पद्धतीनं चालणार आहे आणि नंतर कदाचित निराशा होऊ शकते. त्यामुळे लगेच स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्या नंबरशी आपला संपर्क साधा. परब या ठिकाणी आला, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. थँक्यू, धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.